शेगाव येथील श्री गजानन महाराजांचे मंदिर कोणत्याही एका व्यक्तीने बांधलेले नसून ते महाराजांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली भक्तांनी आणि गावकऱ्यांनी सामूहिकरित्या श्री गजानन महाराज संस्थान स्थापन करून बांधले आहे. मंदिराचा इतिहास आणि कथा. संस्थान स्थापना. महाराजांनी समाधी घेण्यापूर्वीच 1908 मध्ये या जागी राहील रे असे सांगून समाधीचे स्थान आणि वेळ निश्चित केली होती. भक्तांची सभा. महाराजांच्या निर्देशानुसार 12 सप्टेंबर 1909 रोजी शेगाव येथील नारायण कडताजी पाटील यांच्या अडत दुकानावर भक्त, गावकरी आणि व्यापारी यांची एक सभा बोलावण्यात आली. या सभेत मंदिराच्या व्यवस्थापनासाठी 12 विश्वस्थांची एकमताने निवड करण्यात आली आणि श्री गजानन महाराज संस्थानची स्थापना झाली. मंदिराचे बांधकाम. महाराजांनी दाखवलेल्या जागेवर हरी पाटील यांनी पायाभरणीसाठी एक शिला ठेवली. मंदिराच्या बांधकामासाठी वाडेगाव, बाळापूर येथून काळा दगड आणण्यात आला. नागपूर येथील किसन मिस्त्री आणि खंडू मिस्त्री या गवंड्यांनी हे समाधी मंदिर कल्पकतेने आणि अभिनव पद्धतीने बांधले. मूळ मंदिराचे बांधकाम दगड, चुना आणि वाळू वापरून करण्यात आले होते. संजीवन समाधी. महाराजांनी 8 सप्टेंबर 1910 रोजी ऋषी पंचमीच्या दिवशी समाधी घेतली. त्यांचे पार्थिव अवशेष त्यांनीच निर्देशित केलेल्या जागी, जिथे मंदिर उभे आहे, ठेवण्यात आले. मंदिराची रचना. विशेष म्हणजे गजानन महाराजांचे समाधी मंदिर थेट श्रीराम मंदिराच्या खाली आहे, कारण महाराज त्यांच्या हयातीत नियमितपणे श्रीराम मंदिरात पूजा करत असत. व्यवस्थापन. महाराजांनी घालून दिलेल्या शिस्तबद्ध नियमांनुसार पाटील कुटुंबियांच्या व्यवस्थापकीय विश्वस्तपदाखाली हे संस्थान आजही अत्यंत सुव्यवस्थितपणे चालवले जाते. हे संस्थान विदर्भातील सर्वात मोठे मंदिर ट्रस्ट म्हणून ओळखले जाते. थोडक्यात, शेगावचे गजानन महाराज मंदिर हे महाराजांच्या प्रेरणेने आणि भक्तांच्या निस्वार्थ सेवेतून उभे राहिलेले एक चैतन्यमय स्थान आहे. जय गजानन. गुरु गजानन. गण गण गणात बोते. गण गण गणात बोते.